फर्स्ट यूज ऑफ पोटेन्शियोमीटर टू मेजर द ईएमएफ ऑफ सेल. तर आपल्याला हा जो सेकंडरी ईएमएफ लावले त्याची व्हॅल्यू काय करायची फाइंड करायची. इथे हे आपलं पोटेन्शियोमीटरचं इन्स्ट्रुमेंट आहे की त्याच्या ए टर्मिनल पासून आपण दुसरा जो सेकंडरी ज्याची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे त्या ईएमएफचा पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केले आणि त्या ईएमएफचा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो गॅल्व्हनोमीटरच्या एका टर्मिनलला आणि त्या गॅल्व्हनोमीटरचं दुसरं टर्मिनल आपण फ्री ज्याला आपण जॉकी जोडतो की जी जॉकीचं पॉइंट्स आपण ए पासून बी पर्यंत काय करणार आहोत टच करतो त्या ई ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट. आता सर्वात आधी बेसिक जो आपलं ऍडजस्टमेंट असतं ते ऍडजस्टमेंट्स मध्ये आपण ही की जर आपण क्लोज केली तर इथून गेलेला करंट असा आपला पास होईल ए पासून बी पुन्हा रिओस्टॅट आणि ह्या जो रिओस्टॅटचा यूज आहे ते आपण गॅल्व्हनोमीटरचा ऍडजस्टमेंटसाठी किंवा फुल स्केल डिफ्लेक्शनसाठी. म्हणजे ज्यावेळेस मी गॅल्व्हनोमीटरचा हा मूवेबल पॉइंट ए ला ठेवू त्यावेळेस गॅल्व्हनोमीटर्स मध्ये जे आपले रिडिंग्स असतात सेंटरला 0 इकडे मॅक्सिमम पण 30 इकडे मॅक्सिमम तर तो एका म्हणजे लेफ्ट साइडला आला पाहिजे आणि ज्यावेळेस मी तो ए कडून बी कडे नेऊ त्यावेळेस तो दुसऱ्या बाजूच्या मॅक्सिमम कडे गेला पाहिजे. जर तो जात नसेल तर ह्या रिओस्टॅट ते ऍडजस्ट करायचं आणि आपल्याला फुल स्केल डिफ्लेक्शन सांगतात. आपल्याला ते फुल स्केल का आलं पाहिजे तर ए पासून बी पर्यंत असलेलं संपूर्ण गॅल्व्हनोमीटर्स मधलं रिडिंग्स काय होत आहे कॅल्क्युलेशन. आता ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट करताना किंवा ईएमएफ फाइंड आउट करताना येणारं रिलेशन या डायग्राम मध्ये ही जी आपली डायग्राम दिसते खालची तिला आपण म्हणतो प्रायमरी आणि ही जी वरची डायग्राम दिसते तिला आपण म्हणतो सेकंडरी. आपल्याला जे आन्सर काढायचे ते सेकंडरीचं काढायचं कारण की ही जी ई आहे जिला आपण एक्झिलरी ईएमएफ म्हणतो की जिचं आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे ती किती पॉवर्स आहे त्याच्यामध्ये असलेला इंटरनल रेजिस्टन्स त्यातून पास होणारा करंट हे आपल्याला सगळं काय माहिती आहे. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो E1. आता तो E1 कसा फाइंड आउट होणार आहे युजिंग बाय द पोटेन्शियोमीटरच्या कन्सेप्ट म्हणजेच लेंथच्या कन्सेप्ट. त्यासाठी मी फक्त इथून इथपर्यंत असलेली डायग्राम ड्रॉ करतो त्याला आपण म्हणणार आहोत सेकंडरी डायग्राम. हा ए पॉइंट आणि इथे असलेला आपला हा पी पॉइंट हा प्लस मायनस हा बॅटरी E1. इज दॅट क्लिअर. इथून इथपर्यंत असलेली आपल्याला वायरचं कन्सेप्ट म्हणते मेजरमेंट्स करायचं. ती कन्सिडर करू असलेली लेंथ काय L एवढी लेंथ ए पासून पी पॉइंट्स पर्यंत असलेली लेंथ L. आता एक्सपेरिमेंट करताना किंवा ह्याचं वर्किंग कसं होतं त्याला हा जो पहिल्यांदा पॉइंट्स आहे मी इथे ए पाशी कनेक्ट करतो गॅल्व्हनोमीटर. मी फक्त एवढीच डायग्राम घेतलेली खालची डायग्राम घेतलेली नाही आपण फक्त सेकंडरीचाच विचार करतो. तर इथून जो करंट माझा पास होणार आहे हा करंट इथून असा म्हणजे फक्त एवढाच जाणार आहे म्हणजे गॅल्व्हनोमीटर्स मधून करंट जाणार. करंट माझा असा होतो म्हणजे तुमचं गॅल्व्हनोमीटरचं काहीतरी डिफ्लेक्शन लेफ्ट साइडला येतं बरोबर आहे. आता मी काय करतो हा जो पॉइंट आहे स्लाइडिंगचा पॉइंट तो हळूहळू शिफ्ट करतो. म्हणजे हा पॉइंट जर मी इथे ठेवला आता काय होणार आहे की इथून इथपर्यंत असलेली वायर यूज होते. ती वायर यूज झाली म्हणजे इथे एक प्रकारचा रेजिस्टन्स तयार झाला बरोबर की नाही. फक्त आपण तेवढेच पॉइंट फक्त विचार करतो म्हणजे तिथे काय तयार होतो एक रेजिस्टन्स तयार होतो. इथून गेलेला करंट आपला I एवढा आहे म्हणजे इथे ए पासून ह्या पॉइंट्स पर्यंत असलेलं पोटेन्शियल काय झालं I इंटू त्याला आपण R1 I इंटू R1 म्हणजे इथे सुद्धा एक प्रकारचं काय तयार होतंय बॅटरी सेल फक्त एवढ्या पॉइंट फक्त बोलतो. आणि मग तिथे जर मी KVL चा जर रूल अप्लाय केला इथे हा पॉइंट असताना इफेक्ट करते लेंथच यूज होत नाही म्हणजे रेजिस्टन्स असतं. पण मी जर पॉइंट्स इथे घेतला तर तो इथे घेतलेल्या पॉइंट्स मध्ये इथे काहीतरी एक करंट तयार होतो
रेजिस्टन्स आणि करंट यांच्यामध्ये काय तयार होते, पोटेन्शियल डिफरन्स तयार होत आहे. म्हणजे तिथे असलेल्या त्या समजा ह्या याला मी नाव देऊ E2, एक प्रकारची E2 ची काय झाली बॅटरी. आणि हा जर मी पाथ असा कन्सिडर केला, येते लक्षात, तर इथून निगेटिव्ह कडून हा पुढे चाललाय, पॉझिटिव्ह कडे चाललेला हा इकडे, बरोबर की नाही, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे चालला म्हणजे E1 प्लस आला. माझा पाथ असा आहे आणि करंट ह्या डायरेक्शनने मूव्ह होतोय, म्हणजे इथे मायनस आय R1 सेम मायनस आय जी, कारण की गॅल्व्हॅनिक मधून पण असाच हा करंट झाला नाही की नाही. तर माझं सिंपल इक्वेशन्स ह्या टाइप्स मध्ये येतं, इज इक्वल टू जी, आणि ह्याच्या अक्रॉस असलेला रेजिस्टन्स आणि करंटच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स जर मी फाइंड आउट केला युजिंग बाय द पोटेन्शियोमीटर, तर तो काय येतोय, कारण की मला रेजिस्टन्स माहिती नाहीये, म्हणजे इथे असलेली लेंथ त्याला आपण x कन्सिडर करू आणि त्याचा पोटेन्शियल ग्रेडियंट कुठे, किती वायरचा कॅपिटल K हा स्मॉल k प्लस कॅपिटल K, म्हणजे इथे काय आलं E1 मायनस कॅपिटल Kx मायनस Ig इज इक्वल टू 0. सिंपल रिलेशन्स येते की नाही. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो पहा. आपण फक्त सेकंडरी डायग्राम विषयी विचारतो. सेकंडरी डायग्राम मध्ये हा जो गॅल्व्हॅनिकचा मूव्हमेंट टच पॉइंट तो इथून मी इथे टच केला, तर तुमचा करंट फक्त इथून असा गॅल्व्हॅनिक थ्रू जाणार, त्या कंडक्टिंग वायर मधून करंट जाणार नाही, म्हणजे ती यूज होत असते. आणि पोटेन्शियोमीटरच्या प्रिन्सिपल मध्ये काय, पोटेन्शियोमीटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ बिटवीन दिस टू पॉइंट्स, म्हणजे ती लेंथच येत नाही. मी काय केलं, थोडासा पॉइंट पुढे शिफ्ट केला, इथे आलो, तर एवढा रेजिस्टन्स यूज झाला, त्या रेजिस्टन्सच्या आणि करंटच्या मध्ये ते एवढं पोटेन्शियल तयार झालं E2, आणि ते E2 असलेलं पोटेन्शियल म्हणजे काय, K into x, पोटेन्शियल ग्रेडियंट इनटू लेंथ, त्या पॉइंटची लेंथ काय x. इथे केव्हीएल चा रूल अप्लाय केला, माझा डायरेक्शनचा पार्ट मी समजा असं दाखवलाय, कारण ह्या डायरेक्शनने चाललाय, तिथे काय आलं मायनस kx, ह्याच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियल, इथे करंट इनटू गॅल्व्हॅनिक G ॲट E1. हा पॉइंट जर जसा पॉइंट इकडे सरकत तर तसं गॅल्व्हॅनिक असलेला पॉइंट सुद्धा काय होता, आपली पोझिशन्स बदलत जातात, कारण की आधी तो जो 30 ला होता म्हणजे फुल स्केल ला होता, आता ह्या पॉइंट्स ला आल्यानंतर तो थोडासा पुढे येणार आहे, तो काय झाला थोडासा पुढे आला, असं करत करत तो कुठे येणार आहे, 0 वरती येणार आहे पॉइंट. म्हणजे जसजसा मी इकडे शिफ्ट होत जाईल P पॉइंट पर्यंत, कन्सिडर करू की P पॉइंट पर्यंत जसजसा येत जाईल तस तसं ह्याची व्हॅल्यू ही कमी होत जाणार आहे, ह्याची व्हॅल्यू वाढत जाणार आहे, कारण की तुमचा करंट कॉन्स्टंटच आहे आणि G हा गॅल्व्हॅनिकची रेजिस्टन्सची पॉवर ती सुद्धा कॉन्स्टंट, फक्त बदलतो काय तो x, कारण की तुमची ही लेंथ वाढत जाते. मग हा पॉइंट कसा शोधायचा, ज्या वेळेस गॅल्व्हॅनोमीटर shows zero deflection, म्हणजे ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंट तुमचा 0 वरती येईल, याचा अर्थ तुमचा गॅल्व्हॅनोमीटर्स मधून करंट जात नाही. ह्या A पासून P पर्यंत, इथून प्लस इथून मायनस, ह्या दोघांच्या मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स तो ह्या बॅटरी एवढा आहे, कारण की तो बॅलन्स झाला, म्हणून इथून करंट जात नाहीये ना. म्हणजे इथल्या पॉइंटचा इथल्या पॉइंटचा थोडक्यात व्होल्टेज डिफरन्स काय येतं सारखा, त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स. इथे करंट का 0 आला, तर E1 प्लस सेकंडरी EMF आहे, त्याच्या अक्रॉस AP ह्या पॉइंट्स मधून गेलेलं पोटेन्शियल डिफरन्स कसं आहे सारखं आहे. म्हणजे ज्यावेळेस गॅल्व्हॅनिक 0 डिफ्लेक्शन, त्यालाच आपण काय म्हणतो नल पॉइंट ॲट P, आणि P इथे
असलेल्या पॉइंट्सला आपण काय म्हणतोय नल पॉइंट्स, आणि तो वाढवत वाढवत कुठपर्यंत येणार आहे E1 minus k L minus 0 is equal to 0 means E1 is equal to k L. K is potential gradients, मतलब तुम्ही त्याची व्हॅल्यू लिहू शकता I सिग्मा L. तर तुम्हाला E1 भेटेल म्हणजे EMF of secondary cell using by the potentiometer of wires. आपण ह्या वायरच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियल काढलं. कधी येतं ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर्स मधून गेलेला करंट 0 असेल, म्हणजे ह्या सर्किट्स मधून गेलेला करंट 0 असेल, याचा अर्थ हा पॉइंट आणि हा पॉइंट काय होतं बॅलन्स होतो, की ज्यालाच आपण तो पॉइंट तो काय आहे नल पॉइंट किंवा तुमचं गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन काय आहे 0. ते सिंपल आपण KVL चा रूल्स अप्लाय करतोय, किंवा सेकंड जर हा रूल असा सुद्धा लिहिला जातो E1 is equal to I ब्रॅकेट R1 plus G. तर हा पण एक रेजिस्टन्स आहे आणि हा पण एक रेजिस्टन्स आहे. E1 is equal to I R1 plus G. हा G कधी 0 येणार आहे ज्यावेळेस ह्याच्या अक्रॉस असलेली व्हॅल्यू ती काय होत जाईल वाढत जाईल, त्यावेळेस हा गॅल्व्हॅनोमीटर्स मधली व्हॅल्यू 0 आहे. E1 is equal to k L. आणि ह्याच कन्सेप्टचा यूज करून आपण सेकंड अँड थर्ड युजेस पाहणार. इथे लक्षात सेकंड युजेस कंपेअर द EMF ऑफ टू सेल्स. इथे आपण दोन सेल घेतले E1 आणि E2. आधीच्या यात एक सेल. आता इथे E1 आणि E2 हे जे दोन सेल ते आपल्या E ह्या सेलपेक्षा छोटे आहेत. इथे आपण कंपेअर करण्यासाठी E हा जो ऑक्झिलरी सेल आहे मेन सेल तो सर्वात मोठा, त्याच्यानंतर E1 ची व्हॅल्यू मोठी घेतली, त्यानंतर E2 ची व्हॅल्यू घेतली. G इज द गॅल्व्हॅनोमीटर, RH is rheostat, and main K is connected to the series in auxiliary battery cell, and R is passing through the current in total circuits. आता याच्यामध्ये आपण सिंपल दोन कंडिशन्स करतो. पहिल्यांदा आपण E1 बॅटरी सेल साठी असलेली व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. त्यासाठी आपण K आणि K1 ह्या ज्या दोन कीज आहेत त्या दोन कीज क्लोज करतोय आणि K2 ही जी की ही आपण ओपन ठेवतो. ह्या दोन कीज क्लोज केल्यामुळे तुमचा करंट A टर्मिनल मधून E1 मधून गॅल्व्हॅनोमीटर्स ह्या डायरेक्शन्स मध्ये काय पास होईल, कारण की K2 ही सर्किट ओपन आहे. पुन्हा आधीचाच असलेला बेसिक कन्सेप्ट, आपण हा जो P पॉइंट आहे A टर्मिनलला लावला तर तो लेफ्ट साइडला फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवेल, B पॉइंटला लावला तर तो राइट साइडला फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवेल. आपल्याला तिथून गेलेला नल पॉइंट शोधायचा. म्हणजे ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर हा 0 डिफ्लेक्शन करतो, जर जसं मी जॉकी पुढे पुढे टच करत जाईल तस तसा गॅल्व्हॅनोमीटर मधलं रीडिंग मॅक्सिमम टू 0 कडे म्हणजे मिडल कडे मूव्ह होत जाईल. आणि एक पॉइंट असा आहे कन्सिडर करू P पॉइंट, की जिथे असलेली लेंथ AP इज इक्वल टू L, त्या लेंथ L1 ला at length L1 गॅल्व्हॅनोमीटर shows 0 डिफ्लेक्शन. आणि त्या पॉइंटला तुमचा गॅल्व्हॅनोमीटर काय करतोय 0 डिफ्लेक्शन दाखवतोय. म्हणजेच मगाच्याच बाय KVL रूल प्रमाणे E1 is equal to K into L1. तर K तुमचा काय आहे पोटेन्शियल ग्रेडियंट आहे कॅपिटल K और I सिग्मा into L1. एकदम बेसिक कन्सेप्ट. ज्या वेळेस तुमचा गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवेल त्या लेंथ मध्ये असलेलं पोटेन्शियल हे त्या बॅटरीचे असलेल्या पोटेन्शियल एवढंच असतं युजिंग बाय KVL, जे पण ह्याच्या आधी दाखवलं. हा झाला आपला फर्स्ट ची असलेली व्हॅल्यू. आता सेकंड ची व्हॅल्यू आपण पाहिली. सेम डायग्राम, सेम कन्स्ट्रक्शन्स,
only one is changed. Key K and K2 are closed and K1 is open. म्हणजे तुमचा जो सप्लाय जाणार आहे तो A पॉइंट्स मधून E2 कडे किंवा E2 मधून A कडे ह्या डायरेक्शन्स मधून गॅलेनोमीटर्स कडे मूव्ह होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आता तुमची बॅटरी कोणती वर्किंग्स मध्ये येते? E2 येते. पुन्हा फर्स्ट जसं केलं तसं A पॉइंटला जर आपण हा टर्मिनल्स लावला मूवेबल टर्मिनल्स की तुमचा गॅलेनोमीटर लेफ्ट कडे, B पॉइंट कडे लावला तुमचा गॅलेनोमीटर राईट कडे फुल स्केल डिफ्लेक्शन कडे जाईल. जात नसेल तर रिओस्टॅटने ऍडजस्ट करायचा आणि A पासून B पर्यंत कुठल्या तरी एका पॉइंट्सला तो काय असणार आहे? 0. म्हणजे नल पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सेम प्रोसेसनी आपण वेगवेगळ्या पॉइंटला टच केला तर एका पॉइंटला आपल्याला काय भेटेल? नल पॉइंट्स. आता तो नल पॉइंट्स कुठे असेल? त्या लेंथ पेक्षा मोठा असेल L1 पेक्षा की छोटा असेल? तर तो ती लेंथ ह्या पॉइंट्स मध्ये छोटी असणार कारण की E1 मोठा आहे आणि E2 छोटा आहे. जर EMF ची व्हॅल्यू कमी झाली तर त्याची असलेली लेंथ सुद्धा काय असली पाहिजे? कमी असली. आपण कन्सिडर करू हा झाला आपला सेकंड पॉइंट P डॅश बरोबर. At length L2 galvanometer shows 0 deflection. तुमचा गॅलेनोमीटर काय दाखवणार आहे? 0. कारण की E1 मोठा आहे म्हणून त्याची लेंथ जास्त असेल, E2 छोटा आहे म्हणून त्याची लेंथ कमी आहे. हे काय नाही तुम्ही कसे दाखवा, फक्त हा सर्वात मोठा असला पाहिजे. E2 मोठा दाखवला तर L2 मोठा होईल, E1 मोठा दाखवला तर L1 मोठा होईल. That means the directly proportional. Means therefore E2 is equal to potential gradients into L2 or I sigma L2. हे झालं इक्वेशन सेकंड. आपल्याला कंपेअर करायचं आहे इक्वेशन फर्स्ट डिवाइड बाय equation second. Therefore E1 divided by E2 is equal to K L1 divided by K L2 is equal to L1 divided by L2. म्हणजे तुमचा असलेला दोन्ही बॅटरीचा रेशो हा त्याच्या लेंथच्या रेशो एवढा असणार. दिस इज द सिंपल कन्सेप्ट. ह्या मेथड्सला आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल मेथड्स. म्हणजे आपण एकाच बॅटरीचं फाइंड आउट करू. आता याच्यामध्ये अजून एक मेथड ती म्हणजे सम अँड डिफरन्स मेथड किंवा ज्यालाच आपण असिस्ट मेथड सुद्धा म्हणतो. सम ऑर डिफरन्स. आता सम म्हणजे काय की तिथे दोन बॅटरीचे ऍडिशन्स होणार त्याला आपण सम मेथड म्हणणार. आणि डिफरन्स जिथे दोन बॅटरीचं सबट्रॅक्शन होणार त्याला असिस्ट सुद्धा मेथड्स म्हणतात. सम मेथड्स मध्ये आपण जे टर्मिनल्स आहेत बॅटरीचे ते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कनेक्टेड करतो. असिस्ट ऑर डिफरन्स मेथड्स मध्ये आपण बॅटरीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह हे टर्मिनल्स कनेक्टेड करतो. कंपेअर ऑफ सेलचंच ते कन्सेप्ट फक्त तिथे असलेला थोडीशी डायग्राम मध्ये चेंज होतो. सेकंड युजचाच आपण नेक्स्ट पार्ट पाहतोय कंपेअर ऑफ EMF ऑफ टू सेल युजिंग बाय कॉम्बिनेशन्स. इथे आपण दोन सेलचं कॉम्बिनेशन्स करतो सम अँड डिफरन्स मेथड्स. आपली जी डायग्राम आहे ती सेम डायग्राम फक्त या इथे आपण ही 4 वे की यूज केली. 1 2 3 4 हिला किती आहे 4 कीज असतात त्याला आपण 4 वे कीज म्हणतो. आणि त्या 4 वे कीजच्या डायगोनल्स पॉइंटला म्हणजे 1 आणि 3 ते दुसरा 2 आणि 4 त्यातल्या कुठल्या तरी एका पॉइंटला आपण दुसरी असलेली बॅटरी सेल कनेक्ट करतो आणि राहिलेल्या दुसऱ्या डायगोनल पॉइंटच्या एका एंडला फर्स्ट बॅटरी आणि दुसऱ्या पॉइंटला आपण गॅलेनोमीटरची वायर्स कनेक्ट करतो. म्हणजे सिंपल कन्स्ट्रक्शन फक्त इथंच पाहू आपण ह्याच पॉइंटपर्यंत. फर्स्ट बॅटरीचा म्हणजे E1 चा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो आपण फर्स्ट कीला कनेक्ट केला आणि त्याचा डायगोनल पॉइंट जो 3 आहे त्याला आपण गॅलेनोमीटरचे कनेक्शन आणि दुसऱ्या गॅलेनोमीटरचा आपण जॉकीला म्हणजे मूवेबल ठेवलेलं आहे. आणि राहिलेले हे जे दोन डायगोनल कीज आहेत 2 नंबरचे आणि 4 नंबर त्याला पुन्हा आपण दुसरी बॅटरी सेल्स E1 जोडलेली आहे. आपण ज्या दोन मेथड्स पाहणार आहोत
सम ऑर ऍड मेथड्स ज्याच्यामध्ये बॅटरीचा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे दुसऱ्या दोन बॅटरी E1 आणि E2 ह्या बॅटरीचा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनल एकमेकांना काय कनेक्टेड केलेले असतात। तर दुसरी जी मेथड आहे डिफरन्स ऑर असिस्ट मेथड त्याच्यामध्ये दोन लाईक चार्जचे आपण बॅटरी कनेक्शन करतो म्हणजे इथे आपण दोन निगेटिव्ह घेतले तिथे दोन आपण पॉझिटिव्ह घेतले म्हणजे त्या दोन्ही बॅटरीचे जे काय लाईक चार्ज आहे त्यांचं आपण सिंपल कनेक्शन्स करतो। जसं आपण कंपेअर किंवा इंडिव्हिज्युअल्स मेथडला यूज केलं तसं ही आपली प्रायमरी सर्किट झालं हे आपलं सेकंडरी सर्किट झालं। आता आपण फर्स्ट पाहणार आहोत सम ऑर ऍड मेथड्स। आता सम ऑर ऍड मेथडच्या वेळेस आपण कनेक्टेड 1 and 4 2 and 3 आपण कसं कनेक्शन्स केलेले आहे 1 आणि 4 नंबरच्या कीला कनेक्शन दिले आणि 2 आणि 3 नंबरच्या कीला पण कनेक्शन दिले। त्यामुळे इथून जो आपला आता कनेक्शन जर आपण पाहिलं फर्स्ट बॅटरीचा निगेटिव्ह A कडे आला 4 कडे आणि सेकंड बॅटरीचा पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचं कनेक्शन झालं म्हणजे ती आपली कोणती मेथड झाली तर सम मेथड झाली की जिथे आपल्या दोन्ही बॅटरी सेलचे ऍडिशन्स होणार E1 प्लस E2 इज दॅट क्लियर। आता इथून सेम मगाची प्रोसेस इथून 2 ला 2 मधून 3 मध्ये आणि 3 मधून गॅलॅनोमीटर जर आपण A पॉइंट्सला लावला तर लेफ्ट साइडला डिफ्लेक्शन्स B पॉइंटला लावला तर राइट साइडला डिफ्लेक्शन्स आणि गॅलॅनोमीटर जर आपण डिफरंट पॉइंटवरती टच करत A पॉइंट्स वरती आणला म्हणजे AP इज इक्वल टू लेट L1 at point P galvanometer shows zero deflection म्हणजे तुमचा गॅलव्हॅनोमीटर काय करतोय झिरो डिफ्लेक्शन्स करतोय ऍट पॉइंट P ला की ज्याची लेंथ आहे L1 is therefore E1 plus E2 is equal to potential gradients into length हे दोन्ही बॅटरी त्यांची ऍडिशन्स होईल। ही झाली आपली सिंपल फर्स्ट कंडिशन। आता सेकंड कंडिशन कोणती आहे डिफरन्स। आता डिफरन्स मेथडला मी काय करतो फोर-वे कीचं 1 and 2 नंबरचं टर्मिनल्स आणि 4 आणि 3 नंबरचं टर्मिनल्स काय करतो कनेक्टेड मी टर्मिनलचे पॉइंट पोझिशन्स बदलतो। तर फोर-वे कीचा म्हणजे E1 बॅटरीचा निगेटिव्ह 1 ला 1 मधून 2 ला गेला 2 मधून E2 च्या सुद्धा कशाला कनेक्ट झाला निगेटिव्ह म्हणजे आपल्या डिफरन्स मेथड्स मध्ये जर दोन्ही लाईक चार्ज कनेक्टेड होत असेल तर ते काय येणार आहे डिफरन्स म्हणजे केस सेकंड डिफरन्स मेथड E1 minus E2 कारण ते E1 आपण मोठा घेतले E1 minus E2 again at point P आता हा P डॅश पॉइंट कुठे असेल P च्या पुढे असेल की P च्या पाठीमागे असेल म्हणजे A2 P च्या मध्ये असेल की B2 P च्या मध्ये असणार आहे। आता ह्या दोघांचा डिफरन्स होतोय म्हणजे नक्कीच बॅटरी सेलची व्हॅल्यू काय होते कमी होते कमी झाली म्हणजे तुमची लेंथ सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे। कन्सिडर करू तो पॉइंट्स आपला या इथे A P डॅश आणि त्याची जी लेंथ आहे A P dash is equal to L2 at point P dash galvanometer shows zero deflection आणि गॅलव्हॅनोमीटरचा डिफ्लेक्शन 0 दाखवतो म्हणजे E1 minus E2 potential gradient into length simple concept E1 minus E2 is equal to KL2 हे इक्वेशन फर्स्ट हे इक्वेशन सेकंड इक्वेशन फर्स्ट divide equation second means
E1 plus E2 divided by E1 minus E2 is equal to L KL1 divided by KL2 is equal to L1 divided by L2. K काय होईल कॅन्सल होईल आणि इथे एक मॅथमॅटिकल रूल्स अप्लाय करतो आपण कंपोनंट्स अँड डिव्हिडेड टू पोझिशन्स. त्या रूलनुसार E1 divided by E2 is equal to L1 plus L2 divided by L1 minus L2. म्हणजे कॉम्बिनेशन्स मेथडचा यूज करून सुद्धा आपण दोन सेलचे कंपेअर करून व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. त्याच्यामध्ये ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. त्या तिन्हीच्या तिन्ही एक्झाम्पल किंवा आपण ज्या डेरिव्हेशन्स मध्ये तिघांचा कन्सेप्ट हा एकाच याच्यावर येतो की इथल्या बॅटरी सेलचा आणि इथले असलेल्या पोटॅन्शियलचा डिफरन्स ज्यावेळेस सारखा येईल त्याच वेळेस ही आपण त्याची काय घेणार व्हॅल्यू ती कधी सारखी येते ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर्स मधून गेलेला करंट हा 0 असेल त्यावेळेस. आता एक्सपेरिमेंट करतात एक छोटेसं समजा ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर राईट साइडला शिफ्ट होईल याचा अर्थ काय समजायचा की आपली हा सर्किटची व्हॅल्यू वाढत चालली. बरोबर आहे का तुमचा पॉइंट इथे आला तर 0 येते पण आपल्या लक्षात आलं ना पण इथे आला आणि पॉइंट जर तुमचा पुढे गेला त्याचा अर्थ तुमची लेंथ डिफ्लेक्शनच्या पुढे गेलेली म्हणजे आपल्याला एक्सपेरिमेंट्स मध्ये काय करता येईल पुन्हा पाठीमागे ज्यावेळेस प्रॅक्टिकल आपण करणार आहोत त्याचं त्यावेळेस आपल्याला हे बेसिक कन्सेप्ट कळते.